कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट नक्कीच असते जी आपल्याला खूप दिवसांपासून करायची असते. कुणाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असतो, कुणाला एखादी कला शिकायची असते, कुणाला व्यायामाची सवय लावायची असते, तर कुणाला स्वतःच्या आयुष्यात काहीतरी नवीन बदल घडवायचा असतो. पण आपण सुरुवात मात्र करत नाही. आपण स्वतःला सांगतो, उद्यापासून सुरू करेन, थोडा वेळ मिळाला की सुरू करेन, सगळं व्यवस्थित झालं की सुरू करेन. आणि हे उद्या कधी महिने आणि वर्षांमध्ये बदलतं हे आपल्यालाही कळत नाही. म्हणूनच आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणे इतकं महत्त्वाचं का आहे? मित्रांनो, मोठ्या प्रवासाची सुरुवात नेहमी एका छोट्याशा पावलाने होते. तुम्हाला एखादं पुस्तक वाचायचं असेल तर पहिल्याच दिवशी पूर्ण पुस्तक वाचण्याची गरज नाही. फक्त 2-4 पानांपासून सुरुवात करा. तुम्हाला व्यायामाची सवय लावायची असेल तर पहिल्याच दिवशी खूप मोठं लक्ष ठेवण्याची गरज नसते. थोड्या वेळापासून सुरुवात करा. तुम्हाला नवीन कौशल्य शिकायचं असेल तर पहिल्या दिवसापासून सगळं येण्याची गरज नसते. फक्त पहिली गोष्ट शिका. कारण सुरुवात परिपूर्ण असण्यापेक्षा सुरुवात होणं महत्त्वाचं आहे. आपण अनेकदा सुरुवात करण्यापूर्वीच घाबरतो. माझ्याकडून हे होईल का? मी यशस्वी होईन का? लोक काय म्हणतील? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. पण लक्षात ठेवा, भीती नसणं म्हणजे धाडस नाही. भीती असूनही पहिलं पाऊल उचलणं म्हणजेच धाडस. तुम्हाला सगळं माहीत नसेल तरी सुरुवात करा. तुमच्याकडे सगळ्या सुविधा नसतील तरी सुरुवात करा. तुमच्याकडे आत्मविश्वास कमी असेल तरी सुरुवात करा. कारण सुरुवात केल्यानंतरच आपल्याला पुढचा मार्ग दिसायला लागतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य वेळेची वाट पाहत बसू नका. आपल्याला वाटतं की परिस्थिती परिपूर्ण आपल्या मनासारखी झाली की आपण सुरुवात करू. पण आयुष्यात सगळं कधीच परफेक्ट नसतं. कधी वेळ कमी असेल, कधी पैसा कमी असेल, कधी परिस्थिती कठीण असेल, तरीही आपण जेवढं शक्य आहे तेवढं करू शकतो. आज फक्त एक छोटं पाऊल उचला, कारण आजचं छोटं पाऊल उद्याच्या मोठ्या बदलाची सुरुवात असू शकते. आणि हो, स्वतःची तुलना इतरांशी करू नका. समोरची व्यक्ती एखाद्या गोष्टीत तुमच्यापेक्षा पुढे आहे याचा अर्थ तुम्ही मागे आहात असं नाही. कदाचित त्याने तुमच्यापेक्षा आधी सुरुवात केली आहे. तुमचा प्रवास आज सुरू झाला असेल तर त्याला वेळ द्या. फक्त कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कधीकधी सुरुवात केल्यानंतर अपयशही येईल. काही गोष्टी पहिल्यांदा जमणार नाहीत, पण त्याचा अर्थ तुम्ही अपयशी आहात असा अजिबात नाही. प्रत्येक प्रयत्न आपल्याला काहीतरी शिकवतो. म्हणून पडलात तर पुन्हा उठा. चूक झाली तर त्यातून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. मित्रांनो, आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वतःला एक प्रश्न नक्कीच विचारा. मी कोणती गोष्ट खूप दिवसांपासून सुरू करायची म्हणतोय, पण अजूनही सुरू केलेली नाही. त्या गोष्टीचा विचार करा आणि स्वतःला उद्यापासून असं म्हणू नका. स्वतःला फक्त एवढंच सांगा, आज मी पहिलं पाऊल उचलणार आहे. ते पाऊल छोटं असलं तरी चालेल, पण सुरुवात करा. कारण तुमचं संपूर्ण आयुष्य एका दिवसात बदलणार नाही, पण एका दिवसात घेतलेला एक छोटासा निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्याची सुरुवात नक्कीच करू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, सुरुवात छोटी असली तरी चालेल, पण सुरुवात होणं खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.